आपण 2022 सालापासून लाल बावटा बांधकाम कामगारांचे काम सुरू केलेले आहे। पवरेडांनी आता प्रास्ताविकमध्ये जसं मांडल्याप्रमाणे थेंबे थेंबे तळे साठे असे करून आज आपले 8 शाखा बांधणी झालेल्या आहेत। पण आपल्याला इथवरच थांबायचं आहे का? आपल्यासारखे असे किती गरजू लोक आहेत ज्यांना बांधकाम कामगारांचा लाभ बिलकुल मिळत नाहीये। बऱ्याच ठिकाणी बांधकाम कामगार योजनेचं फक्त बाजारीकरण झालेले आहे। पण आपण जे प्रामाणिकपणे काम करतो ते फक्त आणि फक्त लाल बावटा आणि लाल झेंडा हातात घेऊनच करू शकतो। त्यामुळे या पुढील 3 वर्षांमध्ये देखील आपल्या 8 शाखाचे 800 शाखा कशा होतील हे सगळं बघण्याचं नियोजन करण्याची ही सगळी जबाबदारी आपण जे इथं सर्वजण बसलो त्या सर्वांची आहे। जे खरोखर गरजू आहेत, जे त्या योजनेपर्यंत पोहोचू शकत नाहीये, त्या सर्वांना कसं संघटित करणं, त्यांना एकत्रित आणणं आणि आपला संघर्ष कसा उभा करून आपल्या हक्काच्या ज्या मागण्या आहेत, जे आपल्याला शासनाकडून मोफतमध्ये भेटलं जातं, त्यासाठी आपल्याला भीक का मागावी लागते, ते आपल्या हक्काचं आहे, हे सर्व जणांनी आपण लक्षात घेऊन पुढील 3 वर्षाचा लढा उभा करण्यासाठी आजच्या आपल्या अधिवेशनामध्ये आपण निर्धार करूया आणि आपली संघटना मजबूत करूया। फक्त एक लक्षात ठेवायचं की सांगली जिल्ह्यामध्ये 8 शाखा आहेत, त्या 8 शाखांचे 800 शाखा कशा होतील